एक मोठी बातमी आहे। काँग्रेसला आंदोलनासाठी मनसे चालते मग निवडणुकीसाठी का नाही असा सवाल वसंत मोरेंनी उपस्थित केला। काँग्रेसच्या मनसेसोबत निवडणूक न लढवण्याच्या भूमिकेवरती वसंत मोरे यांनी आता ही टीका केली असल्याचं देखील पाहायला मिळतंय। काँग्रेसची भूमिका संशयास्पद असं वसंत मोरे म्हणाले। काँग्रेसने जी भूमिका आता मांडली आहे की त्याच्यामध्ये त्यांना सत्याच्या मोर्चाला मनसे चालती किंवा ज्या काही प्रेस कॉन्फरन्स ह्या वोट चोरीच्या विरोधात होतात त्याच्यामध्ये त्यांना मनसे चालती, मग निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना मनसे का चालत नाही। आता निवडणुका समोर आल्यानंतर जर तुम्ही वेगळी भूमिका घेत असता म्हणजे हे सगळं संशयास्पद आहे की प्रत्यक्षामध्ये नक्की काँग्रेसचं चाललंय काय ते काँग्रेसच्याच लोकांना पुण्यामध्ये कळायला तयार नाहीये। त्यामुळे मला वाटतं की पुण्यामधल्या काँग्रेसची जर तुम्ही भूमिका विचारताल तर पुण्यामधल्या काँग्रेसला हे महाविकास आघाडीमध्ये राहायचंय। बीडमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन पेटलंय। छत्रपती सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांनी बंद पाडलेला आहे। ऊसाच्या भाववाढीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या गाडीची हवा सुद्धा काढली आहे। मोठी बातमी आहे बीडमधून आहे। बीडच्या माजलगावमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा संपन्न झाली। यावेळेस ऊसाला भाव मिळत नाही असं म्हणत शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर घोषणा दिल्या। त्यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेतलं। ऊसाला 4,000 रुपयांचा भाव द्यावा अशी मागणी केली। भाजपचा आत्मा मुंबई पालिकेमध्ये अडकलाय असं भास्कर जाधव म्हणाले। देवरुख या ठिकाणच्या प्रचार सभेत ठाकरेंच्या सेनेचे नेते भास्कर जाधव यांनी निशाणा साधला। तर अख्ख्या देशाची सत्ता मिळाली मात्र त्यांचा जीव हा मुंबई महापालिकेमध्ये अडकलाय असंही त्यांनी म्हटलं। शेवटी राजा हा राजा झाला, त्याला सगळं ऐश्वर्य मिळालं तरी सुद्धा त्या राजाचा जीव हा पोपटा म्हणजे पिंजऱ्यातल्या पोपटामध्ये असतो। तसं भाजपचं झालंय। अख्ख्या देशाची सत्ता मिळाली पण त्यांचा आत्मा हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अडकलेला आहे हे स्पष्ट होतं। ठाकरेंच्या पक्षांतर्गत वादामुळे चिपळूण नगर परिषद निवडणुकीमध्ये ट्विस्ट आलेला आहे। ठाकरेंचे नेते भास्करच्या विरोधात ठाकरेंच्याच पदाधिकाऱ्यांकडून तक्रार व्यक्त करण्यात आलेली आहे। पवारांच्या उमेदवाराच्या प्रचारात ठाकरेंच्या चिन्हाचा अधिकृतपणे वापर होतोय। तसंच भास्कर जाधव राष्ट्रवादीच्या प्रचारात असल्यानं ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रारही दिली आहे। शरद पवार यांचे मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी शिंदेंची शिवसेना आणि भाजपसह स्वतःच्या पक्षातील आमदारावरच गंभीर आरोप केले। आमदार राजू खरे यांची अक्कल काढत त्यांच्यावरती 15 कोटींमध्ये स्थानिक नेते विकत घेतल्याचा आरोप केला। अनिल कुमार गायकवाड नावाचा MMRDAचा भ्रष्ट अधिकारी खरेंना कोट्यवधी देतो असा दावा केला। शिवसेनेच्या नेत्याच्या घरी, प्रमुख नेत्याच्या घरी हे 10 करोड रुपये आज त्या ठिकाणी कॅश त्यांच्या घरामध्ये, आणि याची संपूर्ण इत्थंभूत माहिती मोहोळच्या स्थानिक प्रशासनाला माहिती आहे। मोहोळ शहरातील मतदारांना दारू, मटण आणि पैसा अशा पद्धतीचं वाटप या काही कालपासून सुरू झालेलं आहे। हा मी मागे देखील म्हटलं, हा अक्कल शून्य आणि पात्रता शून्य असलेला, लायकी नसलेला माणूस त्याने मागच्या निवडणुकीच्या वेळी स्थानिक नेत्यांना 15 करोड रुपये त्यांनी त्या ठिकाणी दिले। MMRDAचा अनिल कुमार गायकवाड नावाचा एक भ्रष्ट अधिकारी आहे। हा भ्रष्ट अधिकारी त्याला हा करोडो रुपयांचा पैसा देतो। आमदार सत्यजित तांबे यांच्या अनोख्या प्रचाराची सध्या संगमनेरमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी सत्यजित तांबेंनी चक्क प्रतिकात्मक सिंहांना घेऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यात। मोठी बातमी आहे। 2 नंबर तो 2 नंबरच असतो, त्याला काही किंमत नसते असं चव्हाण म्हणालेले आहेत। RR पाटलांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत चव्हाणांनी शिंदेंना चिमटा काढलेला आहे। की बाबांनो, तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो। नंबर 2 ला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं। मी देवासोबत मी आणि आता म्हणजे साक्षीदार बरेच जण आहेत। व्हिडिओ तर एवढा व्हायरल होतो ना, तो आजही व्हिडिओ एवढा व्हायरल होतो म्हणजे आवाज शेवटचा
बाबा हे असं झालंय तसं झालंय. मी त्याला म्हटलं आता बाजूला घेऊन बाबा सदाभाऊ पण ते म्हणताय आपण वरती तर विश्वास ठेवा, विटा ठेवा का नाही, हो नक्की हो तर हो ना, बरोबर आहे की नाही. आणि सगळेच शेवटी त्यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या, जो भी कुछ है देवा भाऊ ही है. आप अपने लोगों को यही बताओ, ये देवा भाऊ है ना, सबका